लातूर महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. लातूर महानगरपालिकेची आता अर्ज भरणी देखील सुरुवात झालेली आहे. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी शिवसेनेच्या आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या चाळक मामी माझ्यासोबत आहेत. मामी, स्वागत आहे तुमचं. कशा पद्धतीने ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे? कशा पद्धतीची ही निवडणूक आहे आणि किती टफ जाणार आहे असं तुम्हाला वाटतंय? हे निवडणूक जी आता लागलेली आहे, माझ्या वार्डासाठी तर खूप सोपी जाणार आहे. कारण जे भाजपाचे नगरसेवक आपल्याकडे निवडून आले होते, त्या भाजपाचे नगरसेवकांनी त्यांचे 5 वर्ष आणि नंतरचे 3-4 वर्ष असं वार्डात पाऊलही टाकलेलं नाही. कारण आता जेव्हा आम्ही इकडं फिरत असताना जनता म्हणत असते, "बाई, कोण नगरसेवक होते? ते आम्हाला दिसलेसुद्धा नाहीत." साधं त्यांनी आम्हाला नालीचा प्रश्न असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, हा छोटे-मोठे प्रश्नसुद्धा आम्हाला सोडवले नाहीत. पण त्या उलट जेव्हा 2012 ते 2017 पर्यंत मी नगरसेविका म्हणून ह्या वार्डात काम केलं, त्यावेळेस तर दुष्काळ होता. पाणीसुद्धा आपण रेल्वेनं आणलेलं होतं. त्या दुष्काळामध्ये आम्ही टँकरनं जनतेला पाणी दिलं. नंतर रस्ते, रोड, नाली, बोर, पाईपलाईन प्रत्येक काम आम्ही जनतेचं केलं होतं. त्याच कामाची पावती जरी मला 17 मध्ये मिळाली नसेल, तर तीच पावती आता मला 2026 मध्ये मिळणार आहे. कारण जनतेला कळून चुकलेलं आहे, की वार्डामध्ये काम करणारा नगरसेवक पाहिजे. कारण नुसतं पक्ष किंवा पक्षातील लोकं बघून ही जनता आता वोटिंग करणार नाही, तर जनता फक्त कामाला बघून वोट करणार आहे, ही खात्रीच आम्हाला पटलेली आहे. कशा पद्धतीनं निवडणुकीला खरं तर 2017 मध्ये तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्या अगोदर तुमची आक्रमक पद्धतीनं पाहण्यासाठी असाल ते सगळे विषय मांडत होतात. त्याचा काय झालं होतं 2017 ला की पराभवाचा सामना करावा लागला? नाही, पराभवाचा सामना म्हणजे त्यावेळेस एक मोदी लाट म्हणलं तरी चालेल. कारण त्यावेळेस जे नगरसेवक म्हणजे त्यांना माहीत पण नव्हतं, की बाहेर कसं पडायचं, काम कसं करायचं, जनतेचे काम कसं करावे लागतील. अशा कित्येक जणाला तिकीट मिळालं. त्यांची लक ते नगरसेवक झाले. पण त्या सोन्याची संधी त्या नगरसेवकांना करता आली नाही. ते जनतेपर्यंत पोहोचू शकले नाही. भाजपला बहुमत आलेलं होतं आणि बहुमताच्या जोरावर सत्ता देखील आली. काँग्रेसकडून आयात केलेला त्यावेळेस त्यांनी महापौर देखील बनवला. काय वाटलं की 2.5 वर्षामध्ये हे कामं व्हायला पाहिजे होते आणि ते झाले नाहीत? नाही, नागरिकांची कामं तर कुठलीच झाले नाहीत. आमच्या प्रभाग 6 असेल किंवा प्रभाग 16 असेल, हे दोन्ही वार्डात जर पाहिलं तर ₹1 सुद्धा विकास कामाचा निधी आलेला नाही. जो आम्ही काम केलेले होते तेच काम आत्तापर्यंत आहेत. बरं, ही जी निवडणूक झाली मागच्या मग 5, 7, 8 वर्षामध्ये आणि 2-3 वर्ष या ह्याच्यात विकास झालाय वाटते का नाही? आणि याला जबाबदार कोण आहे मग? विकास झाला असेल तर मग जनता एवढा आक्रोश का करते? जनता त्यांना वार्डात फिरू देत नाही. जनता वार्डात फिरताना त्यांना विचारते, "बाई, तू नगरसेवक होतीस का? एवढं वर्ष आम्हाला माहितीच नाही की तुम्ही नगरसेवक होता." मग विकासाचा प्रश्नच येत नाही. खरं तर एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना जे नगरसेवक आहेत ते फिरतायत आणि जनता त्यांना जाब विचारताना पाहायला मिळते. असं का घडलं नेमकं लातूरमध्ये? जर नगरसेवक वार्डात येऊन काम केलं असता, नगरसेवकांनी वार्डात छोटे-मोठे वार्डाचे प्रश्न जास्त नसतात हो. पाणी, लाईट, कचरा हेच नागरिकांचे प्रश्न असतात. ते प्रश्न जर सुटली असती, ते प्रश्न काम जर त्यांनी नागरिकांचं केलं असतं, तर मला माहीत नाही हा व्हिडिओ कोणाचा आहे, कोण केला, पण असं परिस्थिती तिथे उद्भवलीच नसती. कशा पद्धतीनं पाहता? खरं तर शिवसेनेचा आक्रमक चेहरा अशी ओळख आहे तुमची. येणाऱ्या निवडणुकामध्ये कशा पद्धतीनं सामोरे जाताय युती म्हणून? आम्ही येणाऱ्या निवडणुकीत फक्त कामाच्या जोरावर, कामाच्या ताकदीवर आम्हाला जनतेचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मला पूर्ण अभिमान आहे, की मी जनतेचं काम पूर्णपणे केलेलं आहे. मी नगरसेवक होती तेव्हाही केलं आणि नगरसेवक नसताना सुद्धा मी जनतेचे काम केलेले आहे. खरं तर एक आक्रमक चेहरा अशी तुमची ओळख आहे. कुठल्या समस्या आहेत आणि कुठले प्रश्न आहेत असं वाटतं की लातूरमध्ये हे व्हायला पाहिजे होतं मागच्या 10 वर्षात आणि ते झाले नाही? एक तर मुलं बेरोजगार आहेत. आजवर एवढी मोठी सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. हे सत्ता असताना रोजगार यायला पाहिजे होते. महिलांसाठी काम म्हणजे घरगुती त्यांना कामं छोटी-मोठी मिळायला पाहिजे होते. वार्डाचे विकास, लाईट, पाणी हे कुठलंच जनतेपर्यंत आजपर्यंत काम झालेलं नाही. कसं बघता 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळाकडं भाजपच्या किती कामं झालीत असं वाटतंय का तुम्हाला? काही कामच झाले नाहीत मग भाजपच्या काळामध्ये? म्हणजे माझ्या वैयक्तिक माहितीप्रमाणे तर मला कुठं कामच दिसला नाही. कारण कुठलं माझ्या वार्डात बघितलं किंवा इतर ठिकाणी बघितलं, तर मला तर वाटत नाही कुठं कामं झाली असतील. निवडणुकीचे कुठले मुद्दे आहेत मामी आणि ते घेऊन तुम्ही जाताय जनतेपर्यंत आणि त्याच्यावरून तुम्हाला मतदान करतील असं जनता वाटते? नाही, पहिला प्रश्न
महिलेची सुरक्षा आहे. आम्ही कधीही फोन येऊ, महिलेच्या सुरक्षेसाठी आम्ही तत्पर तिथं जातो. आमचं दुसरं एक काम असतं की कुठंही, मग ते ॲक्सिडेंट राहू, हॉस्पिटलचं काम राहू, कुठलंही काम राहू, आम्ही प्राधान्यानं सर्व शिवसैनिक ते काम करत असतो. विकास कामामध्ये घेतलं, नागरिकांचे आता हे जे रोड खणलेत, प्रत्येक जागी असे रोड विचित्र करून टाकलेत. पाईपलाईनसाठी रोड खोदले गेलेत. गाड्या चालवता येत नाही. अक्षरशः गाडी चालवताना लोक तिथं पडतात. मग हे रोड आपल्याला दुरुस्ती करायची आहे. नाल्याचं काम असतील, जनतेचं पाण्याचे प्रश्न आहेत, लाईट, छोटे-मोठे प्रश्न असतात. हे सर्व प्रश्न घेऊन महिलाचे जे बी आमचे प्रश्न असतील ते समोर घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.